आणि भाजपनं लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर धामणगाव इथे पंकजा मुंडेंवर जेसीबीतून फुलं उधळण्यात आली। धामणगावमध्ये पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातली पहिली सभा घेतली। दर निवडणुकीच्या वेळी आपल्या जातीवर बोट ठेवलं जातं, पण आपण कधीही जातीवाद केला नाही। मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं। विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष सुद्धा आपल्या सोबतच आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं। आजची बीड मधली ही दृश्य आहे। बीड मधून भाजपच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यांचं नाव पहिल्याच यादीत जाहीर झालं होतं। त्यानंतर पंकजा मुंडे आज मोहटा देवीच्या दर्शनाला सुद्धा गेल्या होत्या। वाटेत पंकजा मुंडे यांचं जोरदार स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं। बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांचं झालेलं हे स्वागत आणि त्यानंतर झालेली ही सभा, यानंतर पंकजा मुंडे यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार तर मानलेच, पण याशिवाय आपल्याला जनतेचा मोठा पाठिंबा आहे आणि मराठा आरक्षणाला आपलं पूर्ण समर्थन आहे। मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या भावना 100% योग्य आहेत, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते, पण माझ्या बहिणीने लोकसभा लढली, सुंदर 10 वर्ष काम केलं, पण माझं तिकीट जाहीर झालं। आणि तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचा काहूर अनेक प्रश्न की आपण काय बरं करावं आता। ह्या माझ्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत। आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत। या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे। मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य आहे आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका, माझ्या गोपीनाथ मुंडे, माझा नेता, माझा पिता, माझा देवता, त्यांनी भगवान गणाला सांगितले होते की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही। आतापर्यंत कोणी गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय कदाचित हा शब्द माझ्या माध्यमातून पूर्ण होणार असेल। बांधवांनो, कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका। ओबीसींचं संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं, त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।